Hello friend, after a long gap I am going to make a video on saying please. We have seen already some of the part of the text in which writer has given us a very good example of courtesy, the example of liftman, right? And liftman throws a passenger out of lift because he did not simply said the word please. So, as you know that the complete text is related with manners, courtesy, etc. In between, the writer talks about that law cannot punish the person who behaves in a rude way, right? But more than that, social manners are there. Okay. Anyway, तर आपण मूड्स अँड मॅनर्स इथपर्यंत आपण हा पाहिलेला होता. त्याच्या समोरचा भाग आता आपण पाहतो आहे. ओके. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द व्हर्डिक्ट अगेन्स्ट द लिपमॅन आपण लिपमॅनच्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकतो, एक जजमेंट देऊ शकतो, राईट. मोस्ट पीपल विल, आता असं का? कारण की जरी त्या पॅसेंजरनं प्लीज हा शब्द म्हटलेला नव्हता, हा कायद्यानं गुन्हा नाही आहे, मात्र त्या लिफ्टमॅनने त्या पॅसेंजरला लिफ्टमधूनच ढकलून दिलं होतं, फेकून दिलं होतं, हा मात्र गुन्हा झाला. म्हणून इथं म्हटलेलं आहे की आपण लिफ्टमॅनच्या अगेन्स्ट एखादा जजमेंट देऊ शकतो. most people will have a certain sympathy with him. मात्र बरेचशा लोकांना त्या लिफ्टमॅनची सिंपती असेल, राईट. while it is true that there is no law that compels us to say please. हे मात्र खरं आहे की असा कुठलाही लॉ नाही आहे जो आपल्याला फोर्स करू शकतो, जो आपल्याला कंपेल करू शकतो टू से प्लीज. प्लीज म्हणण्यासाठी फोर्स करेल असा कुठलाही कायदा नाही आहे. There is a social practice much older and much more sacred than any law. मात्र काय म्हणते इथं, there is a social practice much older and much more sacred than any law. कायद्यापेक्षाही एक अशी सोशल प्रॅक्टिस आहे आणि ते पण सॅक्रेट आहे, दॅन एनी लॉ विच एन्जॉइन्स अस टू बी सिव्हिल. जे आपल्याला सांगते सिव्हिल बनण्यासाठी, जे आपल्याला सांगते हाऊ टू बिहेव वेल इन सोसायटी. सो दिस इज अवर व्हेरी ओल्ड प्रॅक्टिस, राईट. ॲज कम्पेअर्ड विथ लॉ, आवर ट्रेडिशन, आवर ओल्ड प्रॅक्टिस सेज दॅट वन मस्ट बी सिव्हिल in society. And the first requirement of civility is that we should acknowledge a service. आणि फर्स्ट रिक्वायरमेंट आहे, पहिलीच जे अट आहे सिव्हिलिटीची ती कुठली आहे? वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. आपण ते सर्व्हिस ॲक्नॉलेज करायला पाहिजे. ॲक्नॉलेज मीन्स दॅट इज वी शूड ॲडमिट, आपण ते कबूल करायला पाहिजे. आपली सर्व्हिस, आपला रोल सोसायटीमधला आपण कबूल करायला हवा, समजून घ्यायला हवा. ही पहिली रिक्वायरमेंट आपल्याला सिव्हिलिटीबद्दल सोसायटीमध्ये सापडते. प्लीज अँड थँक्यू आर स्मॉल चेंज विथ विच वी पे आर वेज ॲज सोशल बिईंग. हां, प्लीज अँड थँक्यू आर स्मॉल चेंज. कसं आहे? प्लीज, थँक्यू, सॉरी हे एक स्मॉल चेंज आहे. विथ विच वी पे आवर वेज
ॲज अ सोशल बिईंग, ज्यामुळं आपण एक सोशल बिईंगचा रोल आपण फॉलोअप करू शकतो. दे आर लिटिल कर्टसियस बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. ह्याची गार्डनियर म्हणतात की थँक्यू, सॉरी हे शब्द त्या ऑइलसारखं काम करत असते. जेव्हा आपण आपल्या मशीनमध्ये किंवा बायसिकलमध्ये ऑइल पोअर करतो, ऑइल टाकल्यानंतर आपली बायसिकल कशी स्मूथ चालत असते, त्याप्रमाणे जर आपण आपल्या जीवनाच्या मशीनमध्ये थँक्यू, सॉरी, प्लीज, नो मेन्शन अशासारखे कर्टसियस शब्द जर आपण टाकत असेल तर आपल्या जीवनाची मशीन देखील स्मूथली आणि स्वीटली चालेल. हा सुंदर सेंटेन्स इथं दिलेला आहे. Then we put our intercourse upon the basis of friendly cooperation. We put our intercourse upon the basis of a friendly cooperation, an easy give and take instead of on the basis of superior dictating to inferior. See, here intercourse means conversation. So we put our conversation upon the basis of friendly cooperation. So if we use time to time the word like sorry, thank you, please, so we can also make our conversation very eco-friendly or friendly cooperation. That is an easy give and take, म्हणजे विचारांची सहज देवाणघेवाण होईल, इझी देवाणघेवाण होईल, इन्स्टेड ऑफ ऑन बेसिस ऑफ सुपेरियर डिक्टेटिंग टू इन्फेरियर. एखादा सुपेरियर व्यक्ती डिक्टेट करून राहिलेल्या इन्फेरियर व्यक्तीला, त्यापेक्षा जर आपण आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये, आपल्या इंटरकोर्समध्ये आपण थँक्यू, सॉरी, प्लीज अशा शब्दांचा जर वापर करत असेल तर आपलं कन्व्हर्सेशन ही इझी जाईल आणि आपण फ्रेंडली कोऑपरेशन या टोनवर आपण बोलू शकतो आणि जीवन सहज होईल, असं लेखक म्हणतो. इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड. सी, इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग. जो व्यक्ती कमांड करतो, आज्ञा देतो, लेखक त्याला इथं व्हल्गर माइंडचा व्यक्ती समजतो आहे. मीन्स the person who commands is a person of vulgar mind. I am not talking like that. Here writer wrote this sentence, it is a very vulgar mind that would wish to command. ज्याचा माइंड व्हल्गर असेल तो कमांड करणं त्याला आवडतं. वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग, कमांड करून तो आपली सर्व्हिस मिळवत असतो. लेखक अशा माइंडला, अशा व्यक्तीला व्हल्गर माइंड असं म्हणतात. and have it with willingness and good feeling instead of resentment. मात्र आपण विलिंगनेसनं, गुड फिलिंगनं देखील आपण संभाषण करू शकतो, ऑर्डर देऊ शकतो, इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट म्हणजे राग न येता. पहा, तर टाईम टू टाईम हिअर रायटर इज टॉकिंग अबाउट द गुड मॅनर. वन मस्ट यूज थँक्यू, सॉरी, प्लीज, ॲज no law compels us to say like this, but it is our social practice, it is our old tradition that tells us to behave well in society. See what does writer say in another part of the text. So I should like to feature in this connection my friend, the polite conductor, bus conductor of course. Here writer, I should like to feature means writer wants to give the example of his friend who is bus conductor and who is very polite in his behavior. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke टू कंडक्टर्स जनरली. म्हणजे मला असं म्हणायचं आहे म्हणते की हे डिस्क्रिमिनेटिंग टायटल म्हणजे पोलाईट कंडक्टर, हे जो शब्द वापरलेला आहे पोलाईट कंडक्टर,
आता कंडक्टर पोलाईट नसतात हे आपल्याला जनरल अनुभव आहे, पण लेखक म्हणतो की डिस्क्रिमिनेटिंग टायटल देऊन मला काय नाही करायचं, आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली, मला जनरली कंडक्टरला रिब्यूक्स करायचं नाही आहे. काय म्हणू शकतो आपण त्याला, आय डोंट वॉन्ट टू मेक सटायर. रिब्यूक मीन्स खरटपट्टी काढणे. ओके, म्हणजे मला हे उदाहरण देऊन कंडक्टरला सटायर करायचं नाही आहे कुठल्या जनरली, बिकॉज द कंडक्टर टू whom he is referring here is a very polite conductor. On contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of every trying calling better than bus conductor do. लेखक म्हणतो, आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन, असे देखील काही माणसांचे असे क्लासेस आहे हू कम थ्रू द ऑर्डियल्स ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर डू. म्हणजे बस कंडक्टरच्या पेक्षाही असे काही लोक आहे जे अतिशय ऑर्डियल्समधून, कसोटीमधून गेलेले असतात, डिफिकल्ट स्थितीमधून गेलेले असतात कॉलिंगसाठी. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लीजंट स्पेसिमेन. हिअर अँड देअर म्हणजे सर्वत्र, इथे तिथे आपल्याला कोण मिळतात म्हणते, ॲन अनप्लीझंट स्पेसिमेन हू रिगार्ड द पॅसेंजर ॲज हिज नॅचरल एनिमीज. बरेचसे लोक सर्वत्र त्या कंडक्टरला नॅचरल एनिमी समजतात, ॲज क्रिएचर हुज चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. आणि विशेष म्हणजे बसमध्ये बऱ्याचशा लोकांचा पर्पज काय असते, त्या कंडक्टरला चीट करणं, फसवणं. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली अनेक्स्ट बाय अ लाऊड व्हॉइस अँड ॲग्रेसिव्ह मॅनर. आणि लोकांना तो कंडक्टर मोठ्या आवाजानं, म्हणजे इथं ज्या कंडक्टरचं उदाहरण सांगतो आहे लेखक त्याबद्दल माहिती नाही आहे, ही माहिती जनरल कंडक्टरबद्दल आहे, जे मोठ्याने ओरडतात आणि बसमध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, एक ऑर्डर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्या कंडक्टरबद्दल माहिती खालच्या पॅसेजमध्ये लेखकानं सांगितलेली आहे. सो अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली ऑन एक्स बाय लाऊड व्हॉइस अँड ॲग्रेसिव्ह मॅनर. म्हणजे ओरडून वगैरे, जनरली कंडक्टर ओरडून वगैरे बसचं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतात. बट धिस टाईप इज रेअर, बट द मॅन द रायटर इज रेफरिंग इज अ व्हेरी रेअर टाईप, rarer than it used to be. It's a very rare because such a persons are not easily seen in society as a bus conductor. I fancy the public owes much to the underground railway company which also runs the buses. लेखक काय म्हणते, आय फॅन्सी, कल्पना करतो, द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स बसेस. म्हणजे लोक त्या अंडरग्राउंड रेल्वे कंपनीला ऋणी असतात, ते कंपनी देखील बसेस चालवतात, फॉर इन्सिस्टिंग ऑन सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट. मात्र त्या अंडरग्राउंड रेल्वे कंपनीने त्यांच्या सर्वंटमध्ये एक सिव्हिलिटी टाकलेली असते, चांगली सिव्हिलिटी त्यांना शिकवलेली असते. अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्वड. आणि ते जे स्टँडर्ड आहे, जो पोलाईटनेस आहे त्या अंडरग्राउंड रेल्वे कंपनीचा, ते त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तो फॉलोअप करावा लागतो. कुठल्यासोबत कम्पेअर करते, आपले जे ST बसेस आहे या कंडक्टर किंवा इथले जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांसोबत इथं कम्पेअर केलेलं आहे. म्हणजे अंडरग्राउंड रेल्वे कंपनीमध्ये जे सर्वंट म्हणा किंवा कर्मचारी म्हणा जे काम करतात ते सिव्हिलिटी ऑब्झर्व करतात. इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक्स थिंग प्लीझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक. म्हणजे जर आपण सिव्हिलिटी, म्हणजे ते बस कंडक्टर किंवा जे सर्वंट आहे ते जर सर्व्हिस
चांगल्या प्रकारे देत असेल, सिव्हिलिटी फॉलो करत असेल, मॅनर्स त्या कंपनीमध्ये जर वापरत असेल, तर लेखक काय म्हणते, इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक्स थिंग प्लीझंट फॉर ट्रॅव्हलिंग पब्लिक, इट विल बी व्हेरी इझी फॉर पब्लिक, इट विल बी व्हेरी कन्व्हिनियंट फॉर पब्लिक फॉर ट्रॅव्हलिंग, बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. मात्र एक प्रकारची ती सोशल सर्व्हिस पण असेल, टू स्पीक गुड in a very polite manner. So in this way, writer is talking about politeness, time to time giving different examples, right? अशा प्रकारे आपण हा टेक्स्ट पाहतो आहे. पुन्हा मला एक सांगावं असं वाटते की अजूनही शाळा कॉलेज चालू होण्याचं काही चित्र आपल्याला दिसत नाही आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा क्लास जॉईन केलेला आहे, त्यांनी तुमचे नाव आणि व्हॉट्सअप नंबर पुन्हा एकदा मला माझ्या पर्सनल ग्रुप नंबरवर सेंड करा. माझ्याकडे तुमचे नाव नाही आहे, फक्त तुम्ही जे काही विद्यार्थ्यांचे नाव आहेत, मात्र तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि तुमचं नाव मला माझ्या पर्सनल नंबरवर सेंड करा, किंवा ग्रुपवर केलं तरी चालेल. ओके, ते मला नोंदवून घ्यायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.